कोकणचा किंग कोण याची घणघोर लढाई कोकणात नव्यानं सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून त्याचा फैसला होणार आहे। पण त्यासाठी कोकणच्या राजकीय पटावर प्रत्येक जण आपापल्या चाली चालतो। रोकेगा कोण असं म्हणत किरण सामंत यांनी शिवसेनेकडून शड्डू ठोकलाय, तर भाजपनं डोंबिवलीतल्या रवींद्र चव्हाणांना पद्धतशीरपणे कोकणात प्लांट करण्याचा प्रयत्न केलाय। राणींच्या महत्वाकांक्षा कायम असताना ठाकरेंना कोकण शाबूत ठेवायचा आहे। कोकणचा किंग आपणच हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जण एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न करतोय। हाच आहे आजचा बडा मुद्दा। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। राजकीय संघर्षात कायम धगधगणारं कोकण गेल्या काही वर्षात काहीसं शांत भासत होतं, पण हा संघर्ष लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे। 2024 ला देशात कोणाची सत्ता येणार हा जसा कळीचा मुद्दा आहे, तसाच कोकणवासियांसाठी कोकण कुणाचा हा मुद्दा अधिक महत्त्वाचा असणार आहे। अडीच दशकं शिवसेनेचा मित्र असलेला भाजप कोकणावर वर्चस्व मिळवू शकला नाही। राणेंना पक्षात घेतलं, मंत्रिपद दिलं, तरी कोकण काबीज करण्याचं भाजपचं स्वप्न अजून तरी पूर्ण होऊ शकलं नाही। कोकण शिवसेनेचा प्राण आहे। शिवसेनेत आजवर अनेक वेळा फाटाफूट झाली, पण कोकणी माणूस ठाकरेंच्या सोबत उभा राहिला। यावेळी मात्र शिवसेनेचे अनेक शिलेदार सोडून गेल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था गंभीर आहे। कोकण टिकवणं त्यांच्या समोरचं एक मोठं आव्हान आहे। तर बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्य हाती आलेल्या एकनाथ शिंदेंना कोकण जिंकणं ही राजकीय अस्तित्वाची लढाई बनली आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे, प्रत्येकाला कोकण हवंय, म्हणून कोकणातली रत्नागिरी सिंधुदुर्गची लोकसभेची जागा जिंकण्यासाठी प्रत्येक जण सारी पाटावर आपापल्या चाली चालू लागलाय। कोकण जिंकण्याच्या इराद्यानं भाजपनं राणेंना पक्षात घेतलं, पण राणेच पराभूत झाले। त्यामुळे गेल्या काही वर्षात डोंबिवलीतल्या रवींद्र चव्हाणांना भाजपनं कोकणची जबाबदारी देत त्यांचं पॉलिटिकल प्लांटेशन केलं आणि आता लोकसभेच्या मैदानात त्यांना उतरवण्याची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे। त्यांचा हा शिरकाव राणेंना रुचला नव्हताच, आता शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना सुद्धा तो मान्य नसल्याचं दिसतंय। रवींद्र चव्हाण यांची एक चतुर, धोरणी, आक्रमक नेता आणि देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू मिशनमॅन अशी ओळख आहे, तर त्यांना टक्कर देण्यासाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी रोकेगा कोण असं म्हणत शड्डू ठोकला। किरण सामंत आजवर पडद्यामागे राहिले, पण कोकणच्या राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव आहे। सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे चांगले संबंध आणि शब्दाला जागणारा नेता ही त्यांची ओळख, त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा असलेलं मोहोळ ही त्यांची जमेची बाजू। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी तिकिटासाठीची लढाई घणघोर असू शकते। अर्थातच जागा वाटपात कोकणच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडू शकते। हा तिढा सोडवणं ही पहिली लढाई आणि गेल्या 3 दशकांच्या ठाकरेंच्या वर्चस्वाला सुरुंग लावणं ही दुसरी लढाई महायुतीच्या नेत्यांना लढावी लागणार आहे। तर फाटाफुटीनं घायल झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला बालेकिल्ला अबाधित ठेवणं हे एक चॅलेंज असणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीत निवडून जाणारा खासदार ज्या पक्षाचा असेल तोच पक्ष असेल कोकणचा किंग। त्याचं उत्तर लोकसभा निवडणुकीतून आपल्याला मिळणार आहे। तुर्तास लढाई बघूया। बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।